बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली। खामगावमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला। भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि बजरंग दलाचे माजी सक्रिय कार्यकर्ते ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी भाजपला रामराम ठोकत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। अमोल अंधारे हे अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। बजरंग दलातील त्यांच्या कामामुळे त्यांचा मजबूत जनसंपर्क निर्माण झाला होता। 2025 वर्षात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती। मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेला शब्द पाळला जात नसल्याचा आरोप करत अमोल अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली। पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराज होत अंधारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। पक्षाची काहीच नाराजी नाही आहे। हे सर्व या मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ता आहे आणि किती वर्षापासून माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ता आहे आणि ज्या पक्षात मी 30 वर्ष काम केलं त्या पक्षाची नाराजी राहू शकत नाही आणि पुढे मी शिवसेनेमध्ये काम करताना कधीही पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करणार नाही आहे। कारण की मला जी ओळख दिली, जे काम करण्याची संधी दिली, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये मी तयार झालेलो आहे। विश्व हिंदू परिषदचा मी फार वर्ष काम केलेलं आहे आणि आताही आणि पुढेही मी एक स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदचा हितचिंतक म्हणून नेहमी काम करीन। त्यामुळे हा प्रश्नच नाही आहे। भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून भाजप सोडली का? भाजपाने जो शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही आणि म्हणून मी काय त्याचं भावंडर न करताना मी लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही आहे। काही जे मध्यस्थी होते त्याच्यासमोर चर्चा केली, त्यांनी सांगितलं होऊ शकत नाही आहे। विधानसभेमध्ये जे काही बोलणं झालं होतं, जर ठरलं होतं तसं पूर्ण झालं नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त केली नाही, पक्षाचं नुकसान केलं नाही। 2 उमेदवार मी भाजपचे निवडून आणले। माझ्या प्रभागातलं पवनभाऊ गरड यांची पत्नी हिला मी अविरोध निवडून आणलं आणि निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची बोलून मी माझा अधिकृत राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर 15 दिवस किंवा महिनाभरमध्ये सुद्धा मला कोणी भेटायला आलं नाही, बोलायला आलं नाही, कोणती मनधरणी केली नाही आणि त्यामुळं असं वाटलं की आता आपली पक्षाला आवश्यकता नाही आहे, म्हणून त्याबद्दल मी तो पक्ष सोडला। नाराजी व्यक्त करून नाही आहे, कारण की मी